हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, मी स्नेहल गुरु। आज मी गावी आलेली आहे कोकणात माझं गाव आहे राजापूर। तर मी इथे इथे आल्यावर आज मला एक नवीन वस्तू दाखवणार आहे की कोकणात आल्यावर आम्ही इथे हे पिके आंबे जे रायवळ आंबे असतात त्याचं रायतं कसं करायचं हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर त्यासाठी ना मी इथे काही आंबे घेतलेत। हे आंबे मी स्वच्छ धुवून घेतलेत। आता मी सुरुवातीला ह्याचा जो देठ असतो हा देठ असा आपण काढायचा, थोडंसं पिळायचं त्याला, मग त्यातला जो चीक असतो तो निघून जातो। आणि हे चीक काढल्यावर हे आंबे ना असे सोलून घ्यायचे। हे असे मी आता सगळे आंबे सोलून घेणार आहे आणि ह्याचं रायतं कसं करतात ना ते दाखवणार आहे। हे रायतं ना खूप छान लागतं जेवताना। असे बारीक बारीक साल काढून घ्यायच्या। हे बघा, असे आंबे हे सोलून घ्यायचे। खूप छान लागतं हे असं रायतं, पण आंबा चांगला रसाळ पिकलेला हवा। हे बघा, मी आता हे मगाशी दाखवले ना तुम्हाला आंबे, हे सगळे मी चांगले सोलून घेतलेले आहेत। आता मी इथे हे सोलण्यापूर्वी ना इथे थोडं पाणी तापत ठेवलं होतं एका छोट्या कढईमध्ये। एक अर्धा पेला पाणी मी तापत ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता हे आंबे सोडते। हे 5 मिनिटं मला याला चांगले वाफवून घ्यायचे। तर मी चांगले वाफवून घेते झाकण ठेवून 5 मिनिटं। आता मी याच्यामध्ये हे आंबे शिजत ठेवले होते, तर ते 5 ते 10 मिनिटं मी चांगले शिजवून घेतले। आता हे आपण ओपन करूया। आता मी हे आंबे काढून घेते एका भांड्यामध्ये। हे बघ, मी आता इथे काय केलं, एक कढई छानशी तापत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये मी थोडं 1 टेबलस्पून जवळजवळ मी हे तेल घालते। तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये आपण फोडणीचं साहित्य सगळं घालायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी राई जिरं घालते। राई जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये ही 1 चमचा 1.5 चमचा मी मसाला घालते। 1 पाव चमचावर मी हळद घालते। आता याच्यामध्ये मी थोडासा गूळ घालते। गूळ अर्धी वाटी गूळ आहे, जास्त नाही, कारण माझे 4-5च आंबे आहेत ना म्हणून। आता मी चांगले असे मिसळून घेते। आता हे मिसळून घेताच मी आता ह्याच्यामध्ये आंबे घालून घेणार आहे। गॅस बारीक करते। तर याच्यामध्येच मी हे मगाशी जे आंब्याचं पाणी शिजताना काढलं होतं ना ते पण मी घालणार। आता याच्यात चवीपुरते थोडेसे मला मीठ पण घालायचे। त्याच्यात चवीपुरते मीठ घालून घेते। चांगले मी मिश्रण करून घेते आणि 5 मिनिटं चांगलं याला कढ येऊ देते। मस्त झकाझला चांगला एक कढ येऊ दे की आपला रायता झाला तयार। आता हा रायता हा छान तयार झालेला आहे। 5 मिनिटं मी चांगलं शिजवून घेतलेला आहे। चांगला घट्ट रस्सा झालेला आहे पिकलेल्या आंब्याचा, तिखट मिठा असेल। आता मी गॅस बंद करते। आता मी हा काढून एका डिशमध्ये घेते। हा झाला आपला रायता तयार, गोड आंब्याचा रायता तयार। एकदम मस्त झणझणीत छान आहे, गोड आहे
आता तुम्ही माझी अशी एक रेसिपी करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.